नाशिकमध्ये लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज रोड शोचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोड शो। ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा। राजन विचारे आणि वैशाली दरेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुंबईमध्ये 18 मेला रोड शो। महायुतीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन। मुंबईच्या घाटकोपरमध्ये 2.5 किलोमीटरपर्यंत मोदींचा रोड शो उत्साहामध्ये पार। देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित। काँग्रेस समोर नकली शिवसेनेनं गुडघे टेकलेले आहेत। आता नकली शिवसेनेचं अस्तित्व राहणार नाही। नाशिकमधल्या सभेमधून पंतप्रधान मोदींची उद्धव ठाकरेंवर टीका। नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणार। पंतप्रधान मोदींची ठाकरे पवारांवरती जोरदार टीका। लहान पक्षांना शटरबंद करण्याचा पवारांचा सल्ला। पंतप्रधान मोदींची शरद पवारांवरती टीका। नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाच्या दरम्यान कांद्यावरती बोला अशा तरुणांच्या जोरदार घोषणा। तर आमच्या काळात 35% कांदा निर्यात वाढली। पंतप्रधान मोदींचं उत्तर। कांदा प्रश्नी भुजबळांचं मोदींना पत्र। कांदा प्रश्नावरती कायमचा तोडगा काढण्याची भुजबळांनी मोदींकडे पत्राद्वारे केली मागणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोदींच्या रोड शोला अनुपस्थिती। तब्येत ठीक नसल्यानं अजित पवार अनुपस्थित असल्याची माहिती। ठाकरे गटानं राहुल गांधींकडून सावरकरांसंदर्भात 5 चांगले वाक्य बोलून दाखवावे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षाला आव्हान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गंगापुत्र असा उल्लेख। कांद्यावरती लवकरात लवकर नियोजन केलं जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलंय। फडणवीसांची माहिती। नाशिक आणि दिंडोरीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास। मुंबईमध्ये मोदींच्या रोड शोचा परिणाम दिसेल। भाजप आणि महायुतीचे उमेदवार पुन्हा एकदा निवडून येतील। आमदार पराग शहा यांनी व्यक्त केला विश्वास। मुंबईमधील मोदींच्या रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचाही सहभाग। मोदींच्या नावानं जोरदार घोषणाबाजी। शिवसेनेला नकली म्हणणारे पावटे। नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंसाठी घेतलेल्या सभेमधून उद्धव ठाकरेंची मोदींवरती सडकून टीका। 70,000 कोटींचे उपमुख्यमंत्री, मग मुख्यमंत्री किती कोटींचे असतील? नाशिकमधल्या सभेमधून उद्धव ठाकरेंची सडकून टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मोठा आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच नाही। अनिल देशमुख यांचं स्पष्टीकरण। मोदींच्या सभेसाठी धुळे आणि नगरहून माणसं आणली गेली। रोहित पवार यांचा दावा। तर ठाकरे पवारांवरती बोलण्यापेक्षा मोदींनी 10 वर्षात शेतकऱ्यांसाठी काय केलं ते सांगावं। रोहित पवारांची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यामध्ये 24 सभा। जिल्हा परिषदला सुद्धा एवढ्या सभा होत नाहीत, तेवढ्या सभा मोदींनी घेतल्या। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला। मतांसाठी का होईना मोदींना गांधी टोपीचं महत्त्व कळालं। शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासेंची मोदींवरती खोचक टीका। घाटकोपरमधील होर्डिंग अपघाताची घटना ताजी असताना पंतप्रधानांनी त्याच भागामध्ये रोड शो करणं किती योग्य याचा विचार नरेंद्र मोदी यांनी करावा। अनिल देशमुख यांची टीका। मोदींच्या नाशिकमधील सभेसाठी शासकीय यंत्रणेचा वापर। आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहित कारवाईची मागणी। पंतप्रधान मोदींच्या नाशिकमधल्या सभेमध्ये गोंधळ घालणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिघांवरही प्रतिबंधात्मक कारवाई। मुंबईमधील रॅलीमध्ये मोदींची आई त्यांना टिळा लावतानाचा फलक। विजयी भव, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार। फलकाच्या माध्यमामधून कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना। मोदींच्या रोड शोमध्ये कोळी बांधवांचाही सहभाग। पारंपरिक पोशाख परिधान करत ठेका धरत कोळी बांधव रॅलीमध्ये सहभागी। होर्डिंग दुर्घटनेला 2 दिवस उलटूनही बचाव कार्य अजूनही सुरूच। मोठ्या संख्येनं लोक आतमध्ये अडकले असल्याची शक्यता। बचाव कार्याला अजून 18 ते 20 तास लागण्याची शक्यता। होर्डिंग दुर्घटनेमध्ये आणखी 2 मृतदेहांचा शोध। एअर ट्रॅफिक कंट्रोलचे जनरल मॅनेजर आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह हाती।
2 दिवसांनंतरही शोधकार्य सुरू. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मृतांचा आकडा 17 वरती तर जखमींची संख्या 75 वर. दुर्घटनेच्या 55 तासांनंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच. आतापर्यंत 50% ढिगारा चोपसला. घाटकोपरमधल्या रेल्वे पोलीस वसाहतीच्या भूखंडावरील पेट्रोल पंप अनधिकृत असल्याची माहिती. सदरची जागा शासन निर्णयानुसार शैक्षणिक अथवा प्रशासकीय इमारतीसाठी असल्याची माहिती. घाटकोपर पेट्रोल पंप होर्डिंगची किती कमाई मातोश्री आणि भांडुपला जाते? भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा सवाल करत गंभीर आरोप. घाटकोपर दुर्घटने प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार की नाही? वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल. मुंबईमधल्या अनधिकृत होर्डिंगच्या विरोधातील कारवाई सुद्धा युद्ध पातळीवरती सुरू. रेल्वे हद्दीतील नियमबाह्य असलेले सर्व जाहिरात फलक तातडीनं काढण्याचे आदेश. घाटकोपर दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी अभ्यास करण्यात येणार. मुंबई महानगरपालिका घेणार व्हीजेटीआय संस्थेची मदत. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर रत्नागिरी महानगरपालिका अलर्टवर. शहरातील होर्डिंग मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करून रिपोर्ट सादर करण्याचे आदेश. राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष राखी जाधव यांनी घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची पाहणी केली. रेस्क्यू ऑपरेशनसह दुर्घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीतील होर्डिंगचा आयुक्तांकडून आढावा. 8 दिवसांमध्ये स्ट्रक्चरल ऑडिटचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर बारामती आणि नगर परिषदेची अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई. विनापरवाना लावण्यात आलेले 70 होर्डिंग नगरपालिकेनं उतरवले. यवतमाळ शहरामध्ये लावलेले अनधिकृत होर्डिंग्स काढण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश. शहरामध्ये 25हून अधिक अनधिकृत होर्डिंग्स. कल्याण लोकसभा निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा विजय होणार. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना विश्वास. मुंबईमधील सर्व जागांवरती महायुतीचा विजय होणार. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांना विश्वास. नाशिकच्या मालेगावमध्ये दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी जयंत पाटलांनी घेतली सभा. कमळ घालवा, तुतारी वाजवा, जयंत पाटलांचं सभेमधून आवाहन. नारपार खोऱ्यातील 50 ते 60 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये आणलं तर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. नाशिकच नव्हे, संपूर्ण मराठवाड्याचा देखील पाणी प्रश्न मिटेल. मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या 6 महिन्यांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा तोटा. जयंत पाटलांची केंद्र सरकारवरती टीका. जलजीवन मिशन योजना राबवताना ठेकेदाराच्या माध्यमातून आपला लाभ कसा होईल याकडे गुलाबरावांचं लक्ष. रोहिणी खडसे यांची गुलाबराव पाटलांवरती टीका. ठाकरे गटाचे अनिल देसाई चेंबूर पांजरपोळ परिसरामध्ये प्रचारासाठी आलेले असताना काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ. गोंधळाचा व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल. माझ्या प्रचाराच्या दरम्यान झालेलं भांडण वैयक्तिक होतं. विरोधकांनी मात्र महाविकास आघाडीमध्ये गोंधळ आहे असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून गोंधळाचा व्हिडिओ व्हायरल केला. अनिल देसाईंची प्रतिक्रिया. अनिल देसाई यांच्या प्रचारादरम्यान झालेला गोंधळ हा काँग्रेसमधील 2 गटांमधला असल्याची माहिती. गोंधळाच्या काही वेळानंतर देसाईंना पुन्हा बोलवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावरती उचलून घेत जल्लोष केल्याचा नवा व्हिडिओ समोर. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला. तिसऱ्यांदा खासदार होण्याची संधी मिळेल. सांगलीमधल्या पत्रकार परिषदेमध्ये संजय काका पाटील यांचं विधान. कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ असलेलं राजर्षी शाहू महाराजांचं पोस्टर कोल्हापूरकरांनी पुन्हा लावलं. पालिकेनं फाटलेल्या आणि दुरावस्था झालेल्या पोस्टरकडे केलं होतं दुर्लक्ष. नरेश मस्केंची नवी मुंबईला बेलापूरमध्ये प्रचार रॅली. भाजपच्या आमदार मांदा म्हात्रे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी. कोळी समाजाकडून घणसोली येथे मेळाव्याचं आयोजन. समाजाकडून महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा. समुद्रावरती येणाऱ्या प्रकल्पामध्ये कोळी समाजाला समाविष्ट करून घेणार नरेश मस्केंची माहिती. 25 ते 30 पदाधिकारी घेऊन भावना गवळी महायुतीच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये दाखल. मुंबई आणि ठाण्यामध्ये प्रचारात उतरणार. नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शरद पवारांची घेतली भेट.
वसई विरारकरांसाठी 400 MLD पाणी आणलं असं गृहमंत्री अमित शहांनी सांगितलं. मग कुठे आहे पाणी? वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचा संतप्त सवाल. मतदानानंतरही माढा लोकसभेमध्ये धुसफूस सुरूच. आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर याद राखा. खासदार रणजित निंबाळकर यांची भर सभेमध्ये मोहिते पाटलांना दम. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये आजपासून पोस्टल मतदान प्रक्रियेला सुरुवात. पोस्टलच्या माध्यमातून जवळपास 2700 सरकारी कर्मचारी अधिकारी मतदानाचा हक्क बजावणार. ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी वाशीमध्ये काढली रॅली. यावेळी एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांची ही राजन विचारे यांनी घेतली भेट. सलमान खान गोळीबार प्रकरणामधील आरोपी अनुज थापनचा कोठडीत मध्ये मृत्यू. अनुज थापनच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास कोर्टाचा नकार. यवतमाळच्या आर्णी पंचायत समितीमध्ये युवकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न. घरकुलचा हप्ता मिळत नसल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न. बीडमध्ये भाजपला मतदान केलं म्हणून ब्राह्मण समाजाच्या घरावरती दगडफेक करत हल्ला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. यवतमाळ जिल्ह्यामधील 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह. प्रेयसीनेच घातपात केल्याची मृताच्या वडिलांची तक्रार. नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला. अजंग गावातून मुलगी होत 2 दिवसांपासून होती बेपत्ता. रायगडच्या नागोठण्याजवळ वाकण नाक्याच्या जवळ रस्त्यावरती उभी असलेल्या कारनं अचानक घेतला पेट. संपूर्ण कार जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. पिंपरी चिंचवड शहरामधील चिखली परिसरामध्ये एका व्यावसायिकाच्या दुसऱ्या व्यावसायिकावरती गोळीबार. व्यावसायिक स्पर्धेमधून गोळीबार झाल्याची माहिती. जुन्नरच्या नारायणगावमध्ये ऑनलाईन सट्टा प्रकरणामध्ये गुन्हे शाखेची कारवाई. 90हून अधिक जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. यंदा मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार. 4 दिवसात दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून अंदमानच्या समुद्रामध्ये 2 दिवस आधीच दाखल होणार. नैऋत्य मान्सून 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.